शाखा प्रमुख आलेले आहेत गोपीनाथजी बोराडे यांचं पण स्वागत करूया. चला यायचंय ऋतिक. या 500चं पारितोषिक राज कडू साहेबांकडून. चला ऋतिक यांना राज कडू साहेबांकडून 500चं पारितोषिक दिलेलं आहे. जबरदस्त खेळ केला ऋतिक. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी असतील. चला सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये रवाना करायची आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. मान्यवरांना विनंती की विराजमान व्हा व्यासपीठावरती, कारण अजून तर स्पर्धेची मेगा फायनल बाकी आहे. बक्षीस वितरण समारंभ 16 बाकी आहे. त्याच्यामुळे मान्यवर कुठेही जाऊ नका आणि विराजमान व्हा. सौरभ शेठ बोराडे वीरा कन्स्ट्रक्शन ज्यांनी 5 रात्रींमध्ये पारितोषिकांची बरसात केली आणि त्यांनी पुरस्कृत केलेला SBCC उमरोली अतुलजी केलेटकर साहेबांनी पण पुरस्कृत केलेला हा संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तो चलिए दोस्तों मैदान के अंदर चलती है. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का महालक्ष्मी क्रीडा मंडल मोठे वेड़गांव इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई महालक्ष्मी ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरी आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा. चलेंगे मैदान के अंदर तो होगी क्रिकेट की बातचीत. करजत तहसील की दो बड़ी टीमें जो इस वर्चुअल क्वार्टर फाइनल के मुकाबले में एक दूसरे का आमना सामना करते हुए नजर आएंगे. एक तरफ खेलती हुई टीम SBCC उमरोली और उनके सामने आयशा 11 भदवाल B+. ये दोनों टीमों के बीच मैदानी जंग. भदवाल B+ टीम ने टॉस को जीता, गेंदबाजी करने का फैसला यहां से लिया और बैटिंग करने का आमंत्रण दिया टीम उमरोली को. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर शरद और रत्नदीप दाखिल हो चुकी है, तो गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे P1 की पहली ओवर में अनुराग. राजा वजीर ग्रुप शशीर तत्ते साहब इनकी तरफ से 3 में 3 चौकों के लिए 500. पहली गेंद जड़ में डाली थी, ड्राइव किया along the carpet से the ball is traveling into the long off zone. Single has been completed in the ground. एक रन यहां से पूरा किया जाएगा. एक के साथ खाता खोलता हुआ टीम SBCC उमरोली का और बल्लेबाज शरद का. करजत टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से प्रतियोगिता का लाइव कवरेज हो रहा है. जितने दर्शक लाइव जुड़े हैं उन सभी का मैं हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता में जरूर करूंगा. रत्नदीप जिन्होंने पिछले मैच में रनों की बरसात की. रत्नदीप, यह रत्न जो है बहुत महंगा है, अनमोल है इस टीम के लिए. स्ट्राइक एंड पर गेंद सीधा इनटू द बॉडी, कांटेक्ट होती हुई LBW की अपील थी. डाउन द लेग साइड हो सकती थी. उछाल कितना था. गेंद फाइन लेग के एरिया पर 2 पूरे किए गए. अंपायर का लेग बाइस का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा और ये 2 रन मैदान के अंदर दौड़कर कंप्लीट भी किए जाएंगे. बाय दिस 2 रन्स द टोटल विल इंक्रीज ऑन द 3 रन स्कोर कार्ड पर बनी है. देखिए घड़ी के कांटे की बात करेंगे तो 3:02, लेकिन 3:02 होने के बावजूद इतने दर्शक जो अभी भी इस मैदान पर मौजूद है, इस टूर्नामेंट को एंजॉय कर रही है.
ये क्रिकेट के सच्चे दर्दी है, उनका मैं स्वागत जरूर करूंगा। शुरुआत धीमी रफ्तार से हुई है। आयशा 11 बदवाल B+, करजत तहसील हो, चाहे खालापुर तहसील हो, पनवेल तहसील हो, उरण तहसील हो, सभी जगह जाकर अपने नाम का डंका इस टीम ने बजाया। लेकिन उमरोली को कौन नहीं जानता, एक मजबूत टीम। मजा आएगा इस मैच में। एक और बार लॉफ्ट करना चाहती थी, कहीं पर निगाहें कहीं पर निशाना वाली ये परिस्थिति। डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर आपको होती हुई नजर आएगी। धीमी रफ्तार से शुरुआत जरूर हो रही है SBCC उमरोली की, लेकिन कछुए और खरगोश की रेस में कछुआ ही जीता था, खरगोश की रफ्तार तेज होने के बावजूद, क्योंकि कछुए ने अपना लक्ष्य नहीं भूला, वो निरंतर चलता रहा और एक न एक दिन उसे मंजिल मिली। तो भले ही आपकी रफ्तार धीमी क्यों ना हो, अगर आप निरंतर चलती है तो वो मंजिल आपको मिल सकती है, जिसके लिए आप कोशिश मैदान के अंदर कर रही है। 3 गेंदों का खेल समाप्त होगा, 3 रन बनेंगे स्कोर कार्ड पर। स्पीड अप मेंटेन करना है। 3 ओवर के लिए 15 मिनट का टाइम अलर्ट और उसको फॉलो करना जरूरी। हाफ ट्रैक करती है, शॉर्ट आर्म पुल, एलिवेशन नहीं था, बैट के स्टिकर पर बॉल ऊपरी हिस्से से टकराई थी। 1 रन के साथ संतुष्टि मैदान के अंदर आपको नजर आएगी। सिंगल डबल्स बहुत जरूरी है, लेकिन क्रिकेट का खेल पल में राजा तो पल में फकीर बना देता है। कभी अर्श पर तो कभी फर्श पर, कभी आसमान से में तो कभी पल से पल में आप जमीन पर आ जाते हैं। रत्नदीप जिन्होंने पिछले मैच में रनों की बरसात की, इस मैच में रनों को बनाने के लिए संघर्ष कर रही है। क्रिकेट का खेल है, कब पासा पलट जाए कुछ कहा नहीं जाता। ये 4 में 4 बनी है शुरुआत में। बल्ले का क्या किनारा था, क्या मौका था, रन आउट का मौका भी था। डायरेक्ट हिट तो की गई स्ट्राइकिंग एंड पर। अंपायर का क्या मानना होगा? बल्लेबाज सुरक्षित, पॉपिंग क्रीज में तो नॉट आउट का डिसीजन भी यहां से दिया गया ऑन फील्ड अंपायर के द्वारा। बाल बाल बचे, रिस्की रन, कदम जमेंगे तो रन बनेंगे, सिर सलामत तो बगड़ी 50। और यही कोशिश दोनों खिलाड़ियों को मैदान के अंदर करनी पड़ेगी। जबरदस्त मैच मैदान के अंदर आप देख रही है, काड़े की टक्कर होगी। पिछला मुकाबला 6 गेंदे 1 रन बचाने थे, सेकंड लास्ट बॉल तक लड़ाई की निखिल 11 संधे की टीम ने, लेकिन आखिरकार उनको हार का सामना करना पड़ा। लेकिन जो मैच हुई उस मैच में दर्शकों का फोकट में पैसा वसूल हुआ। कमाल की मैच, और शायद ये मैच भी वैसी हो सकती है। शुरुआत जरूर धीमी हुई है, गेंदें समाप्त हुई, 5-4 बनी है। P1 का पहला मैग्नेटरी पावर प्ले का ओवर आप देख रही है। अनुराग की गेंदबाजी है, कमाल का ये खिलाड़ी, छोटी कद काठी, लेकिन खेल इस खिलाड़ी का हमेशा कमाल होता है। आखिरी गेंद बची है P1 की पहली ओवर में, गेंदबाज तैयार। एक और बार प्ले एंड में टप्पा खाने के बाद नीचे रही, लोअर बाउंस बेटन द बैटर, डॉट बॉल, वाइड बॉल है ये। क्षमा चाहूंगा, अंपायर का इशारा बिल्कुल था कि आउटसाइड द ऑफ स्टंप थी, ये वाइड लाइन के बाहर थी, तो वाइड बॉल है। हमारे पास क्रॉस एंगल था, जिस तरीके से बल्लेबाज ने मिस किया, उनके रिएक्शन से ऐसा लगा शायद डॉट हो सकती है, लेकिन अंपायर ने बताया कि वाइड बॉल है। वाइड के साथ टोटल इंक्रीज होगा, 5 गेंदों में 5 रन बनेंगे स्कोर कार्ड पर। आखिरी गेंद का खेल बाकी, गलतियां नहीं करनी है आपको, गलतियों को पहचानना, गलतियों से सीखना, गलतियों को सुधारना जरूरी है, दोहराना नहीं है। 5 बनी है आखिरी गेंद, उड़ाया स्लॉट में थी, ऑन साइड में चांद पर गया था चंद्रयान, और गेंदबाज को दिखाया आसमान। ये 6 रन। ली अगर जाती है तो इनामों की बरसात होगी, उनको इनाम हम जरूर देंगे। लेकिन देखिए 5 गेंदें अच्छी डाली, एक वाइड बॉल की गलती की,
मोमेंटम शिफ्ट हुआ और मोमेंटम शिफ्ट होने के बाद एक 6 भी बल्लेबाज के बल्ले से आया। क्लास में 10 अच्छे बच्चे हो, एक खराब हो, पूरी क्लास को बिगाड़ देता है। ओवर में 5 अच्छी गेंदें हो, एक खराब हो तो पूरे ओवर को बिगाड़ देती है। और यही समीकरण आपने देखा, 5 अच्छे गेंदों के बाद एक 6 जो खाया कि एक कराए पर पानी फेरता हुआ नजर आया। और पहली ओवर के बाद 11 बनी है। अच्छी शुरुआत की है ये एस बेसिस से उमरोली ने। चलिए गेंदबाज स्पीड अप रखिए, 2 ओवर के लिए शुरुआती 10 मिनट का टाइम है। टाइम अलर्ट को फॉलो करना बहुत जरूरी। गेंदबाज आई है रिकी, पहली गेंद थी, घुटना टेका जरूर था, स्टाइलिश स्ट्रोक ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर आएगा, एक रन ही देकर जाएगा। संघर्ष करते हुए रत्नदीप, रनों को बनाने के लिए संघर्ष आपको करना पड़ता है, क्योंकि बिना संघर्ष किए हुए सफलता आपको नहीं मिल सकती। कोशिश अगर नहीं करोगे तो कामयाबी नहीं मिल सकती। प्रयास आपको हमेशा करनी पड़ती है और वही करता हुआ ये खिलाड़ी रत्नदीप मैदान के अंदर। 12 रन भरी है स्कोर कार्ड पर। अच्छी शुरुआत की गई इस ओवर की, पहली गेंद पर एक सिंगल आया। शुरुआत अच्छी होती है तो गेंदबाज का आत्मविश्वास मजबूत होगा। रिकी बॉलिंग ट्रैक पर जरूर आई है, एक रन पहली गेंद पर आया। स्पीड अप की बात मैं बार बार करूंगा अंपायर, अगर 2 ओवर 10 मिनट में नहीं होते तो एक खिलाड़ी अंदर लीजिएगा बिल्कुल आखिरी ओवर के लिए। नियमों का पालन करना बहुत जरूरी है। रिवर्स दोधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। लगी तो सामने वाले की, लेकिन न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती, ऐसा मेरे गुरु और मेरे काका हमेशा कहते हैं। लेकिन डॉट गेंद की यहाँ पर भी समाप्ति नजर आएगी, रन वहीं पर रोके गए। 12 स्कोर कार्ड पर। रिकी जिगरा है इस गेंदबाज के पास, ये युवा है लेकिन युवा की हवा। आईपीएल में हमने देखा 15 साल की वैभव सूर्यवंशी जिन्होंने अपनी हवा दिखाई बल्लेबाजी की, और यहाँ पर ये रिकी भाई की हवा, युवा गेंदबाज, हवा में गई गेंद, फील्डर डाउन द बॉल, पकड़ा है कैच, जाना पड़ेगा वापस। पहला 440 का झटका। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 12 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत। 12 रन स्कोर कार्ड पर है, 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज इनायत नंबर 3 की पोजीशन पर मैदान के अंदर दाखिल किए जाएंगे। साहिल लोंगले मैदान के अंदर इनायत नंबर 3 की पोजीशन पर दाखिल किए गए हैं। साहिल लोंगले आई है इनायत नंबर 3 पर। 12 बने है स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, रिकी बढ़िया गेंदबाज से करते हुए। ऑफ साइड पर ये ड्राइव है अलोंग द कारपेट, गेंद ट्रैवल होगी वाइडिश लॉन्ग ऑफ पर, एक पूरा मिस फील्डिंग की गई। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। यहाँ पर आपको सिंगल का परिवर्तन डबल में होता हुआ नजर आएगा। मिलेंगे 2 और 2 के साथ 14 रन ऑन द बोर्ड बनेंगे इस ओवर में। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी, 3 रन, एक सफलता जरूर आई है। कमाल का खेल मैदान के अंदर आपको होता हुआ नजर आएगा। टप्पा खाने के बाद गेंद रही है नीचे, डॉट बॉल आपको आती हुई नजर आएगी। चलिए मैदान के अंदर एक और बार बढ़िया बॉल थी, लेकिन ये वाइड लाइन के बाहर है। अंपायर ने वाइड बॉल का सिग्नल जरूर दिया। रिकी भी वही गलती कर रही है जो गलती की थी अनुराग ने। 5 अच्छी गेंदे, एक वाइड बॉल, उसके बाद आया हुआ 6,
यहाँ पर भी 5 अच्छी गेंदें, एक वाइट बॉल। क्या उसके बाद भी वही नतीजा होगा जो पहले ओवर की आखिरी गेंद पर हुआ था? रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 15। एक गेंद का खेल बाकी अभी भी इस ओवर में। चलिए, विदाउट टाइम पास खेलना है आपको, स्पीड अप। आखिरी गेंद करेंगे अपने ओवर में रिकी, अंपायर की लेफ्ट हैंड साइड, राइट आर्म ओवर द विकेट। ऑन स्ट्राइक पर साहिल लोंगले नजर आएंगे। उड़ाया, बिल्कुल पहले ओवर का एक्शन रिप्ले। मैंने कहा था गलती नहीं करनी होती है भाई। पहले ओवर की आखिरी गेंद पर वाइड, फिर 6। इस ओवर की आखिरी गेंद पर वाइड, फिर 6। गणेश नाना पाटील साहेबांचा, गणेश नाना पालकर साहेबांचा इथे आपण गाणं त्यांचं ऐकलेलं आहे. अर्थातच महालक्ष्मी डेव्हलपरचे प्रोपरायटर. सगळ्या ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी मात्र पुरस्कृत या ठिकाणी केलेले आहेत. माजी उपसरपंच राहिलेले आहेत, 5, 6, 7 ग्रुपचे सर्व राहिलेले आहेत, ज्यांच्या नावाचा आलाय जमाना. असा एकच आमचा गणेश नाना. आणि गणेश नानांचं गीत जबरदस्त या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. 2 ओवर का खेल समाप्त किया जाएगा. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आने वाली 6 गेंदों का खेल बाकी है. बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज उमेश आपको यहां से नजर आएंगे. स्पीडअप मेंटेन कर रहा है. आखिरी ओवर मैदान के अंदर आपको जरूर नजर आएगी. एक और युवा खिलाड़ी है उमेश, युवा टैलेंटेड प्लेयर जिनके हाथों में गेंद थमाई गई. शुरुआत करेंगे अंपायर के लेफ्ट हैंड साइड का इस्तेमाल करते हुए. राइट आर्म ओवर द विकेट का एंगल यहां से यूज जरूर किया जाएगा. अंपायर चलिए एक्स्ट्रा खिलाड़ी लीजिए, बोलिए उन्हें लीजिए एक्स्ट्रा खिलाड़ी अंदर. इतना टाइम पास नहीं चलता, सुबह तक मैच नहीं खेलनी है. हाफ ट्रैक करती है, उड़ाया ऑन साइड पर, ऊंचाई मिली है और बिल्कुल मिलेगी दूरी. स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड्स में भी डिलीवर्ड. 6 रन. जबरदस्त गीत आपण ऐकलेलं आहे. मी मगाशीच उल्लेख केला, ज्यांच्या नावाचा आलाय जमाना, असा एकच गणेश नाना. और त्यांचा जबरदस्त गीत अपन वारंवार ऐकतोय. लेकिन मैदान के अंदर कमाल का 6 आपको आता हुआ नजर आएगा. स्टैंड एंड डिलीवर, वो 6 रन मिले. ऑन साइड पर ड्राइव यहां से किया गया, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर 1 रन पूरा. नो बॉल है, अंपायर का सिग्नल. और 1+1 2 रन मैदान के अंदर आपको पूरे होते हुए जरूर नजर आएंगे. गणेश नाना पालकर साहब, इनकी तरफ से 3 गेंदे, 3 6 आती है तो 3000 रुपए का इनाम बल्लेबाजों के लिए यहां से दिया जाएगा. देखिए अंपायर का इशारा, हेलीकॉप्टर का घुमाया, फ्री हिट. फ्री हिट का मौका जरूर है, अंपायर इशारे से बताते हुए. बल्ले का किनारा था, ये कैच को कैरी किया. फ्री हिट थी, कैच आउट नहीं हो सकती. 1 रन जरूर पूरा किया. टोटल की बात अगर मैं करूंगा तो रन संख्या बनी है 30 रन स्कोर कार्ड पर. जिस तरीके की बॉलिंग लाइनअप है एसबीसीसी उमरोली टीम के पास, उससे तो ऐसा लगता है कि और अगर 4-5 ऐड होती है तो यहां से ये मुकाबला बिल्कुल कठिन हो सकता है अपोजिशंस के लिए. अच्छी गेंदबाजी करना बहुत जरूरी होगा उमेश को. रत्नदीप मैदान के अंदर अभी तक खड़ी है, साहिल लोंगले मैदान के अंदर मौजूद है
और अच्छी पार्टनरशिप भी बनी रन बनाते हुए ये जोड़ी। ऑन साइड पर फिर एक बार ड्राइव, यहां पर भी वो एलिवेशन नहीं, वो ताकत इस्तेमाल जरूर की जा रही है। टाइमिंग नहीं, दूसरे की कोशिश, जल्दबाजी, लालच बुरी बला, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है, विकेट जाएगा। के साथ विकेट आपको जाते हुए जरूर नजर आएगी। नए बल्लेबाज मैदान के अंदर आपको दाखिल किए जाएंगे। हर्षल आई है नंबर 4। पिछले मैच की बात करेंगे तो हर्षल ने अच्छी बैटिंग की थी, अंत में आकर अपने टीम के लिए वैल्यूएबल कंट्रीब्यूशन दिया था, लेकिन इस मैच में क्या वो कर पाएंगे। अभी भी अगर हम 70 की बात करेंगे तो 2.3 ओवर का खेल हुआ, 31 पे 2 ये स्थिति है एसबीसीसी उमरोली की। 3 गेंदों का खेल बाकी। साहिल लोंगले ऑन स्ट्राइक एंड पर बिल्कुल नजर आएंगे। 3 गेंदे बाकी, कितने आएंगे? 35, 40, 45, कहाँ तक ये टीम पहुंचने की ताकत रखती है, ये बात जरूर देखने लायक। 3 गेंदे अभी भी बची है। कमाल की प्रतियोगिता। इसके बाद सुपर 5 के मैचेस आपको नजर आएंगे। बल्ला घूमा, कनेक्शन नहीं, डॉट की इनकी समाप्ति। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। डॉट गेंद जरूर आई है। 2 गेंदे बाकी। नाम है उमेश, काम करना पड़ेगा विशेष। शुरुआती 1 बॉल पर 8 रन दिए थे, 1 6 और 1 नो बॉल, लेकिन उसके बाद अपने आप को संभाला है, संवारा है। हाफ करती साहिल लोंगले, द ब्रांड ऑफ उमरोली, उनके बल्ले से 6 रन। टोटल आखिरी 1 गेंद का खेल बाकी है इस पहली पारी में। मैदान के अंदर किस टीम का अंत भला तो सब भला होगा। जड़ में डाली है ये बारी, किनारा, भाग्य का सहारा, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, और आखिरी गेंद पर चौका, 4 रन। दिए 42 का टारगेट इस टीम के सामने यहाँ से सेट हो चुका है। शुरुआती 2 ओवर, पहली ओवर में 5 अच्छी गेंदे, आई हुई वाइड बॉल, उसके बाद आया हुआ 6। दूसरी ओवर 5 अच्छी गेंदे, लेकिन उसके बाद आया हुआ वाइड बॉल, और उसके बाद आया हुआ 6। मुकाबले में बड़ा इम्पैक्ट डालेगा। वो गलती कितनी महंगी साबित होगी आने वाला समय बताएगा, लेकिन 18 में 42 का समीकरण मैदान के अंदर हमारे साथी स्कोरर, हमारे जिगरी दोस्त विराज अंबोड़े, इन्होंने बताया कि तीनों ओवर में 7-7 गेंदें डाली गई। पहले 2 ओवर में 2 वाइड, एक वाइड बॉल थी, तीसरे ओवर में 1 नो बॉल, यानी तीनों ओवर में 7-7 गेंदें आपको देखने को मिली, और 41 तक पहुंचे एसबीसीसी उमरोली। गेंदें बचेंगी यहां से टोटल 18, 42 का टारगेट। जैसे ही शुरू होगा दूसरे पारी का खेल, मराठी की पनवेल तहसील की पोइंजी गांव की बुलंद आवाज चलेंगे रोहित कायकर सर इनके पास, लेकिन उससे पहले डीजे को मौका। महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे।
महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. थँक्यू मानस. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. उपांत्य फेरीची लढत क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. SBCC उमरोळी आणि त्याच्या अगेन्स्ट ऐशा 11 भडवल B+. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस एकूण धाबा धावपटलावरती 41 पहिल्या सत्रामध्ये आल्या. 42 धावसंख्येचं टार्गेट चेसेबल असेल. या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती समीर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उमेश. एका बाजूला संघ आहे उमरोळी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भडवल. मागच्या षटकामध्ये अगदी साहिलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, त्यानंतर आल्या 10 धाबा आणि मच निडेड त्या 10 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 41 धाबा अगदी फायटिंग टोटल स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपण पाहिली. आता 42 करायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा साहिलला आपण पाहतोय. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक KTC लाईव्ह इव्हेंट. क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण पाहतोय. अगदी ही स्पर्धा संपूर्ण 5 रात्री कव्हर करताना कोणी काय केलंय, किती धावा झाल्या, कोणता संघ जिंकला, अगदी घर बसल्या प्रेक्षकांना अतूट माहिती या वाहिनीवरतून आपण पाहिली. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे राजेंद्र सर, संदीप गायकवाड सर, आमचे ठाकरे सर आहेत आणि आज आमचे माने सर आहेत. चेंडूची पूर्तता करा. संपूर्ण या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये राहिले. त्यांचं या आयोजकांच्या वतीने आपण आभार करूया. DJ मास्टर ज्यांनी साऊंड सिस्टम अतिशय चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी पाहायला मिळाली. अगदी टाइम टू टाइम गाणी देखील त्यांच्या मधून आपण पाहायला मिळाली. त्यांचंही स्वागत आहे. आमचे प्रसाद आज संपूर्ण रात्रभर अगदी आमच्या जोडीला साथ देत. त्यांचा आवाज, डीजेचा आवाज आपण ऐकला. खूप सुंदर टायमिंग आहे. त्यांचंही स्वागत. आणि संपूर्ण महालक्ष्मी क्रीडा मंडळ जे संपूर्ण आयोजकांच्या भूमिकेमध्ये सर्व आहेत त्या सर्वांचं स्वागत करूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे मंडळी, मान्यवर, त्यांचंही स्वागत आहे. 42 धावसंख्येचं टार्गेट स्पीडअप करा अशी विनंती आपण करूया. आता सुपर 5 चे सामने अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पण या दोन टीम्स मधलं भडवल की उमरोळी हा प्रश्न आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये कोणता संघ अंतिमचा 5वा संघ दाखल होईल बक्षीस पात्र फेरीमध्ये. 42 धावसंख्येचं टार्गेट आहे. उमरोली टीम आता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिलं षटक साहिल लोंगलेच्या हातामध्ये सोपवलं. स्ट्रायकिंग एंडवरती समीर रायझिंग स्टार आपण पाहतोय. उंच बुरा अगदी जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी हा माहीर असलेला फलंदाज टीम ऐशा 11 भडवल B+ कडून खेळतोय. 42 धावसंख्येचं टार्गेट इथे चेस करायचं. डावाला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टाळ्या होत आहेत. अगदी कौतुक केलं जात आहे. हौसला देत आहेत. हौसले पर दुनिया कायम आपण नेहमी सांगत असतो. होप्स सबसे बडी तोफ. आणि ती होप्स देत असताना अगदी हौसला अफजाई मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांच्या टाळ्या सांगून जात आहेत. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल खेचला, फिरून मारलाय. बॉल एका टप्प्यानं फरार झाला. 4 धाब्यांसाठी खणखणीत. थँक्यू डीजा. पहिल्याच बॉलवरती 4 धाबा. अगदी पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेले आहेत. अगदी बॅटिंगची दमखम दाखवली. पहिल्या बॉलवरती समीरच्या बॅटमधून चौकार. 42 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचा आणि 4 धावा. साहिलच्या विरोधात आक्रमकता धारण केली, आक्रमकता सिद्ध केली भडवल संघाच्या या बॅटर्सने.
यावेळेसचा बॉल समोर खेचला ओव्हर पिच आणि धावा बुक केल्या तिथे 6 धावा षटकार जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा धावा धावपटलावरती दाखल झालेला आहेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस फक्त दिशा मनगटाचा वापर बॉटम हँड खूप चांगला वापर केला. हाय अँड कंडिशन आपण पाहिला तर खूप चांगला होता आणि तिथे मात्र या 4 धावा चौकार. आईला की अगदी जपून पाऊल ठेव आत देखे जरा आता बॅटचा दम मी दाखवतोय जरूर हा सांगतो बॅटर समीर माळी 3 चेंडूवाडी धावपटलावरती धावा आहेत स्कोरबोर्ड वरती एकूण 14 धावा. चांगली बॅटिंग चांगला आक्रमकता दाखवली पहिल्याच ओव्हर्स मध्ये. साहिल जो या टीमचा टमकाड्या या टीमचा अगदी तारणार गोलंदाजा त्याच्यावरती हल्ला चढवलाय. जसा साहिलने अंतिमच्या ओव्हर्स मध्ये हल्ले चढवले होते ऍक्शन वरती रिॲक्शन टिट फॉर टॅट जसे तसे उत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे समीरच्या बॅट मधून. षटकार आला तर 200चं कॅश प्राइज. वैभव जमादार यांच्या माध्यमातून महबूब जमादार यांच्या माध्यमातून कविशर पाळकर यांच्या देखून हे पारितोषिक मात्र बॉल हवेमध्ये बराच काल आहे. झेल टिपला जाईल आणि ते संपला. पलटवार या ठिकाणी केला जातोय साहिलच्या माध्यमातून. 3 बॉल 14 होत्या आता 4 बॉल 14 आणि विकेट गेला पहिला. आपल्याला पाहायला मिळतात इथे मात्र थोडीशी चुकी केली समीरने. चांगली बॅटिंग होती साहिलच्या अगेन्स्ट धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र विकेट्स गमावली. मोह आवरला नाही मोठ्या फटक्यांचा आणि त्यामध्ये संभ्रमात पडला तो. फुल टॉस होता समोर खेचायचा होता पण बॅटच्या अगदी टोला लागला. एक धाव कंप्लीट फंबल पाहायला मिळतोय. दुसरीसाठी धावतायत डेंजर एंड आणि तिथे पंच सांगतायत की तिसऱ्या पंचांकडे रेफर बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकाल उमेश जो सर्वात घातक विस्फोटक विध्वंसक. आता मात्र धोक्याची घडी कोणत्या टीमला जिथे धाव कंप्लीट आहे की नाही की इथे उमेश ची पारीचा खात्मा होतोय. बी सेफ नॉट आउट. आणि इथे 2 धावा धावपटलावरती दाखल होत असताना एकूण धावा संख्या 16 या अंकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे किती धाबांची मोहर लागेल शेवटचा अंतिमचा बॉल आहे. 16 धावा आलेल्या आहेत. 42 धावा संख्येचा पाठलाग करायचा. अगदी उपांत्य फेरीची क्वालिफायरची लढत आपल्याला पाहायला मिळते ज्याप्रमाणे दोन्ही एकाच कॅपॅसिटी मधले एकाच ताकदवर आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल चांगला फटका लॉफ केलाय तिथे क्षेत्ररक्षण नाहीये. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार धाबा 20. इथे मात्र साहिल वरती आक्रमण केला आणि चौकार वसूल केलाय. शेवट 42चं टार्गेट होतं
जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. आपण पाहतोय इथे धावा आलेल्या आहेत 20. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. आता काय कमी राहिला याकडे साईला लक्ष द्यावं लागेल, कारण या ओव्हर्स मध्ये पहिल्याच ओव्हर्स मध्ये धावा खर्च केलेल्या आहेत 20. आता धावसंख्येची आवश्यकता 12 चेंडू 22. गणेश घारेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या बोळ्यावरती दाखल झाला. स्ट्रायकिंग एंड वरती उमेश बराच काल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. सलगचे 2 षटकार पारितोषिक आलाय. संदीप पेठे, महबूब जमादार, कविश्वर पालकर आणि राजेश अंबवणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. फलंदाजांकरिता 2 षटकार सलगचे 22 ची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 12-22 समीकरण. क्षेत्ररक्षण विखुरला गेला. ऑन साइडला आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत, ऑफ साइडला 2. पहिला बॉल बॅटन पॅड मधला स्वीट साऊंड ऑफ द बॅट मिडल झाला आणि बॉल तिथे चाललाय सीमारेषे पार. कार यावेळेस स्लो पद्धतीचा आधीच ओळखला सन्मान दिला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीसाठी पुढे चाललेत रनआउटची संधी आणि आता घडलंय काय. पंच सांगतायत की टीव्ही अंपायर कडे आपण जाऊया, थर्ड अंपायर कडे. पण तिथे जो शैलीने उभा फलंदाज अशालभूत नजरेने पाहतोय तो सर्व काही सांगून गेला की मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. 2 फलंदाजांमध्ये बघा तालमेल अंडरस्टँडिंग नाहीये. आधीच निघून आले होते आणि त्या टीव्ही अंपायर आम्हाला सांगतील पोचलेत की नाहीये, सेफ आहे की आउट, याकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे. केटीसीची टीम सज्ज झाली आहे. वेल फार आहे. पोचेल की नाही, पोचेल की नाही, धकधक 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 होती. ओ युठी फलंदाज बाद. अगदी त्याची हातास झालेली शरीरयष्टी आपल्याला सांगून चालली होती की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होईल. राकेश हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. धावसंख्या धावपटलावरती 27. एकच धाव येते. आता आवश्यकता आपण पाहतोय उर्वरित 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रमोद पाटील हा फलंदाज झाला. शेवटचे 10 बॉल, धावसंख्येची आवश्यकता 15. मॅच मध्ये अगदी ट्विस्ट मॅच बॅलन्स दोन्ही बाजूने काही घडू शकतं. क्रिकेट प्रेडिक्शन फेल आपण नेहमीच सांगत असतो. अनप्रेडिक्टेबल हा क्रिकेट आणि या क्रिकेटच्या खेळावरती आता काय घडेल. 10 बॉल आहेत 15चं समीकरण आहे. क्षेत्ररक्षणाची वेरचना, जिद्द, चिकाटी दाखवावी लागेल, कौशल्य दाखवावं लागेल आपल्यातलं. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल मागे चला. डायरेक्ट हिट होईल का. हिते झाले असती तर काम तमाम. उमेशचं देखील काम तमाम झालं असतं, पण तिथे मात्र आपल्या क्रीज मध्ये नशीब बलवत्तर, मी तर म्हणेन दैव बलवत्तर आहे आणि एक धाव येते. एका धावेने संघ पुढे चालला 28 अंकावरती. उर्वरित 9 बॉल आहेत जिंकण्यासाठी. 14 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये करावी लागणारे टीम बडवल B+ ला
उमरोली संघाच्या अगेन्स्ट, पण या 14 धाबा मात्र खूप महत्वाच्या आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं एक धाबेसाठी संघर्ष करावा लागला, 5 चेंडूंचा खर्च करावा लागला टीम उमरोलीला शेवटच्या अंतिमच्या एक धाबेसाठी. आता 9 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धाबा संख्येची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्लो पद्धतीचा बॉल, सेन्सिबल क्रिकेट, अगदी स्मार्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जिथे सिंगलची आवश्यकता आहे, चांगला बॉल आहे, तिथे सन्मान दिला, एकेरी धावेला प्राधान्य दिला. एक धाबेने संघ पुढे चालला. एकूण धाबा संख्या 29, अजूनही 13 धाबा संख्येची आवश्यकता. 8 बॉल बाकी आहेत, 8 चेंडूवाडी, 13 धाबा संख्येची आवश्यकता. मैदानाच्या चौफेर अनेक सारे प्रेक्षक अगदी वाजून गेलेले आहेत. घड्याळामध्ये 3:38 आणि तरी देखील मैदानाच्या चौफेर प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्गच पाहायला मिळतो. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने आणि कॉम्बॉक्सच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. स्लो पद्धतीचा बॉल होता, इथे मात्र पंच सांगतायत ऑब्स्टिकला मिस करून गेला, फार वाईट, फार बाहेर, अगदी वाईट बॉलचा इशारा येतो. एक धाव, समीकरण बदलले 8-12चं. 30 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. 8 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धाबा संख्येची आवश्यकता. टीम आयशा 11 बडबल बी प्लसला 8 चेंडू, 12 साईल वरती आक्रमण, त्यानंतर गणेश वरती आक्रमण केलं. स्लोवर पद्धतीचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि बॉल चाललाय सीमा रेषे फार खतरनाक षटकार. छत्तीस यावेळेचा बॉल बॅटन पॅड मध्ये खोलवट टप्प्याचा इंटू द ब्लॉक हॉल. एक धाव कंप्लीट आहे. इथे दुसरीचा प्रयत्न नाही, एकच धावेत, एकेरी धावेनं धावपट्टलावरती एकूण धावा 37 लागलेल्या आहेत. आता 5 धाबा संख्येची आवश्यकता. उर्वरित 6 बॉल आणि 5 धाबा. जिंदगी मिली है तो कुछ बंद कर दिखाओ, आज वक्त खराब है तो क्या हुआ, एक दिन इसे बदल कर दिखाओ, हे सांगेन टीम SBCC उमरोली टीमला. कारण आज आपला वेळ खराब आहे, आज टाइम खराब आहे, आज नशिबाने साथ दिलेली नाही आहे. कारण मागच्या मॅच मध्ये देखील 5 बॉल आपल्याला खेळावे लागले, एका धावेसाठी संघर्ष प्रवास तो संपला. पण इथे मात्र आता त्याच धाबा 5 वाचवायचे आहेत. उर्वरित 6 बॉल मध्ये 6 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धाबा संख्येची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 5, थोडासा प्रेशर गोलंदाजांवरती असेल कारण 2 ओव्हर्स मध्ये जास्तीच्या धाबा खर्च केल्यात. 37 धाबा टीम उमरोलीने क्वालिफायरची मॅच होती, इथे जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जरूर पात्र होणार होता. पण आता बडबल बी प्लस बाजी मारेल का? 6 बॉल आणि 5 ची आवश्यकता. या 5 धावा वाचवल्या तर संदेश पेटे, महबूब जमादार, कवीश्वर पालकर आणि राजेश अंबवणे 500चं कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. पण या 5 धावा वाचवल्या जातील का? इथे मात्र लक्ष वेधलं तमाम क्रिकेट रसिकांचं, कारण क्रुशियल मुवमेंट वरती ही मॅच 5 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धाबा संख्येची 6 चेंडू आणि 5 धाबा, माफ करा, 6 बॉल आहेत आणि 5 धाबा संख्येची आवश्यकता. आणि गोलंदाजीच्या बोळ्यावरती हर्षल. पहिला बॉल इथे घडलंय काय? कदाचित असं वाटलं होतं की बॅटची एज आहे, स्वीट साऊंड आमच्यापर्यंत पोहोचला होता आणि एज होती, कॅच सोडले, कॅचेस विन द मॅचेस. घ्या चेंडूचा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. जर कॅच सोडली तर कदाचित क्रिकेटचा खेळ सोडावा लागतो आणि तसंच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित विकेट होती, प्रेशर बनलं असतं समोरच्या टीमवरती, पण मात्र ती विकेट गमावली. शरद आहे विकेटच्या मागे, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये कॅच ड्रॉप आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आहेत आणि 5 धावा संख्येची आवश्यकता. हर्षल गोलंदाजीच्या बोळ्यावरती राईट आर्म ओव्हर द विकेट, खोलवट टप्प्याचा बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द पवेलियन.
शकता आपण नेहमी म्हणतो ना, जीत पक्की हो तो कायर भी लढते हैं, बहादूर तो वो होते हैं जब हार पक्की हो तो भी मैदान नाही छोडते. आणि आता मैदानामध्ये जिद्द चिकाटी कौशल्य दाखवावं लागणाऱ्या टीम SBCC उमरोलीला 4 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. मागील मॅचची पुनरावृत्ती होईल का, रोमांच वाढवेल का या मॅच मध्ये, पण हर्षल तिथे मात्र एक चांगली गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल त्यांनी डॉट फेकलेले आहेत. अंतिमचे 4 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 5. पुढचा बॉल अगली पेशकश. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला. तिथे मागे क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने येतो. 1 धाव, 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. 3 बॉल 4. आता पुढचा बॉल कसा असेल, काय घडेल, अनेक सारे क्वेश्चन मार्क प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये पडलेले आहेत. पाठीराख्यांमध्ये थोडासा दबाव आपण पाहतोय आणि प्रेशर देखील पाहतोय. तो बॅट्समन वरती, गोलंदाजांवरती प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतो. कारण इथे 3 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज असेल उमेश. सलामीचा आघाडीचा फलंदाज उमेश. अगदी मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय. 3 बॉल मध्ये धाव खर्च केली फक्त 1. आता 3 मध्ये 4 वाचवायच्यात. हर्षल कमालीची गोलंदाजी करावी लागणाऱ्या शेवटचे अंतिमचे बॉल बाकी आहेत. 3-4 ची आवश्यकता. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आघाडीचा फलंदाज उमेश आहे. यावेळेस उमेशने लॉप केला. मॅच फिनिश. षटकार आला, ठोकला उमेशच्या बॅट मधून षटकार आणि इथे मात्र एका बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला. एका बक्षिसाचा हकदार जरूर बनेल आयशा 11. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आमचे आसिफबाई खुश आहेत कारण आता एका ट्रॉफीला हात लावण्याचा मान, त्याला बहुमान जरूर मिळेल. आणि आमचे आसिफबाई यांच्याकडून देखील या षटकारासाठी उमेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काही गजबची मॅच झाली, लाजवाब. अगदी अंतिम मुमेंट पर्यंत 42 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं होतं आणि ते टार्गेट चेस करत असताना आपण पाहिलं अंतिम क्षणी अगदी बाजी मारली आयशा 11 बडबल B+ ने. आसिफबाई आपण अगदी ऐकलंय, मागील चर्चा सुरू होती की अगदी सर्वात लकी पॅकर आहेत बडबल B